मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीतील थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी इन-सेम एक्झाम आता आलेली आहे. ENTCच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही जे होईल तेवढ्या सब्जेक्टचे पी-वाय-क्यू सोल्युशन आम्ही आणणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिले EFT या सब्जेक्टसाठी स्टेट अँड एक्सप्लेन कुलम्ब्स लॉ असा एक क्वेश्चन येत असतो कंपल्सरी प्रत्येक पेपरमध्ये आलेला आहे. त्याचं सोल्युशन आज या व्हिडिओमध्ये बघूया. तसंच आपण पूर्ण सोल्युशन बघणारच आहोत पूर्ण क्वेश्चन पेपरचे. सर्वात पहिले आपण EFT हा सब्जेक्ट घेतलेला आहे पूर्ण करण्यासाठी. तर स्टेट अँड एक्सप्लेन कुलम्ब्स लॉ इन वेक्टर नोटेशन अशा प्रकारचा तो क्वेश्चन असतो. तर उत्तर कसं लिहायचं? तर सर्वात पहिले डेफिनेशन मध्ये काय आहे? अकॉर्डिंग टू Coulomb's law, the force between the two charged bodies separated by distance r is directly proportional to the product of the charges of the two bodies and it is inversely proportional to the square of distance between the two charged bodies. काय सांगतायत ते? Coulomb's law काय सांगतो? The force between the two charged bodies separated by distance r is directly proportional to the product of the charges of the two bodies and it is inversely proportional to square of distance between the two charged bodies. कुलम्स लॉ नुसार जो टू चार्ज बॉडीज मधला जो काही फोर्स असेल तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ द चार्जेस च्या चार्जेसच्या प्रोडक्ट वर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो डिस्टन्स बिटवीन देम त्याच्या स्क्वेअर वर. ठीक आहे, एवढं त्याचं सांगणं आहे. आता आपण ग्रॅव्हिटेशनचा लॉ आणि कुलम्स लॉ याला कम्पेअर करू शकतो. म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड करायला सोपं जाईल. ग्रॅव्हिटेशन आपल्याला 10वीला होतं त्यामुळे आपल्याला तो लवकर समजेल. त्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय असतं? तर फोर्स इक्वल टू जी काहीतरी कॉन्स्टंट असतो. M1 M2 2 मासेस असतात आणि डी स्क्वेअर हे त्या दोघांमधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर असतो. सिमिलरली कुलम्स लॉ कडे कुलम्स लॉ मध्ये जो काही फोर्स असेल तो काहीतरी कॉन्स्टंट Ke Q1, Q2 हे 2 चार्ज बॉडीज आणि डी स्क्वेअर हा Q1 आणि Q2 मधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. असं तुम्ही ग्रॅव्हिटेशन सोबत कंपेअर करून समजू शकता. तसा ग्रॅव्हिटेशनचा या कुलम्स लॉ मध्ये काही संबंध नाहीये. तर सांगतोय काय कुलम्स लॉ? Q1 नावाची एक चार्ज बॉडी असेल आणि Q2 नावाची एक चार्ज बॉडी असेल. Q1 चे काही कोऑर्डिनेट असतील x1, y1, z1 तसेच Q2 चे कोऑर्डिनेट असतील x2, y2 आणि z2. आणि R12 हा दोघांमधला डिस्टन्स असेल. अ, आता अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ काय सांगते कुलम्स लॉ? फोर्स बिटवीन 1 अँड 2 फोर्स बिटवीन 1 टू 2 म्हणजे Q1 ने Q2 वर जो काही फोर्स लावणार आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ द चार्जेस Q1 आणि Q2 ला आणि फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो डिस्टन्स बिटवीन देम त्याच्या स्क्वेअरला. तसं आपण खाली बघू शकता की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स इज प्रोपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन R12 चा स्क्वेअर. आता त्या प्रोपोर्शनॅलिटी काढण्यासाठी आपल्याला काहीतरी कॉन्स्टंट यूज करावा लागतो. तो कॉन्स्टंट असा आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. एप्सिलॉन नॉट म्हणजे काही परमिटिव्हिटी असते. तर फॉर्म्युला असा होतो फोर्सचा Q1 Q2 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R12 चा स्क्वेअर आणि R12 कॅप. कॅपचा आपण कॅपला जर सॉल्व्ह करायचं म्हणलं तर कॅपचं कसं सोल्युशन असतं? R12 चा कॅप इक्वल टू R बार अपॉन मॉड R म्हणजे वरती व्हेक्टर असेल व्हेक्टर डिवाइड बाय युनिट व्हेक्टर. R12 म्हणजेच युनिट वेक्टर असतं. त्याचं सोल्युशन आपण R बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ R असं R12 ला आपण सॉल्व्ह करू. आता पुढे बघूया आपण ते. आता एक्सप्लेनेशन कसं आहे? लेट Q1 ॲट X1, Y1, Z1. Q1 असेल X1, Y1, Z1 त्याचे कोऑर्डिनेट. Q2 चे X2, Y2, Z2 कोऑर्डिनेट आणि कुलम्ब्स लॉ नुसार फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1, Q2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ देम. तर फोर्स आहे हे झालं ते अगोदरची स्लाइड इथे एक्सप्लेन केलेली आहे. हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये आन्सरमध्ये लिहावं लागणार. त्यानंतर आता R12 चा ज्यावेळेस हे R12 कॅप आहे. R12 कॅप म्हणजे युनिट वेक्टर आहे R12. तर त्याचं सोल्युशन कसं असतं X2 X1 म्हणजे आपण अगोदर या व्हिडिओमध्ये हे कोऑर्डिनेट बघितले X1, Y1, Z1, X2, Y2, Z2 या कोऑर्डिनेटचे X2 X1, Y2 Y1 आणि Z2 Z1 असं समोर आपण सोल्युशन केलेलं आहे. X2 X1 AX कॅप प्लस Y2 Y1 AY कॅप प्लस Z2 Z1 AZ कॅप डिवाइड बाय रूट मध्ये X2 X1 चा स्क्वेअर प्लस Y2 Y1 चा स्क्वेअर प्लस Z2 Z1 चा स्क्वेअर. इथं काही वेगळं केलेलं नाही. फक्त युनिट वेक्टरला जसं आपण सॉल्व्ह करतो तशा प्रकारे इथं सॉल्व्ह केलेलं आहे. कारण हे खाली हा मॅग्निट्यूड आहे. हा X2 X1 स्क्वेअर प्लस Y2 Y1 स्क्वेअर प्लस Z2 Z1 स्क्वेअर हा मॅग्निट्यूड आहे.
आणि हा वरती हा दिलेला आहे न्यूमरेटरमध्ये तो फक्त आर बार आहे. आर बार म्हणजे हा व्हेक्टर आहे आणि खाली त्याचा मॅग्निट्यूड आहे. डिनॉमिनेटरमध्ये मॅग्निट्यूड आहे. सो आता लेट आपण काय करूया, लेट एक्स बी द x2 - x1. x2 - x1 ला आपण x कन्सिडर करू. y2 - y1 ला y कन्सिडर करू. z2 - z1 ला z कन्सिडर करू. असं कन्सिडरेशन नंतर आपल्याला नवीन R12 कॅपचा नवीन एक्सप्रेशन आपल्याला बघायला मिळतं. एक्स एक्स कॅप प्लस वाय ए वाय कॅप प्लस झेड ए झेड कॅप. तर एक्स असा खाली असणार आहे. इथं जरा प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. त्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सिमिलरली फक्त वरचंच खाली कॉपी केलेलं आहे. फक्त x2 - x1च्या जागी x, y2 - y1च्या जागी y आणि z2 - z1च्या जागी z लिहिलेलं आहे. फायनल फॉर्म कसा जाणार होणार आहे त्याचा? आता फोर्सला आपण डायरेक्टली आता पूर्ण सोल्युशन केल्यानंतर फोर्सला कसं लिहू शकतो? Q1 Q2 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट जो की कॉन्स्टंट आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इंटू एक्स 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 कॅप प्लस वाय ए वाय कॅप प्लस झेड ए झेड कॅप डिवाइड बाय रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ते असं स्ट्रेट बघायला खूप अवघड जाते एका लाईनमध्ये. तर पुढे याचं पूर्ण सोल्युशन दिलेलं आहे. एवढं सोल्युशन आणि याच्यावरती अजून एक स्टेटमेंट जर तुम्ही लिहिलं कुलम्ब्स लॉचं तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळून जातील. तर आता सुरुवातीपासून आपण एकदा लास्ट रिकॅप घेऊया. Q1, Q2 नावाचे 2 चार्ज बॉडीज असतील. R12चा तो कॅप डिस्टन्स बिटवीन देम R12 अकॉर्डिंग टू कुलम्ब्स लॉ. F12 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1, Q2. F12 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन द स्क्वेअर. तसंच हे खाली एक्सप्रेशन सॉल्व्ह केलेलं आहे. R12चा आपण R12 असा सॉल्व्ह केलाय x2 - x1 वगैरे आणि तसला यूज करून युनिट वेक्टर सॉल्व्ह केलेला आहे. खाली मॅग्निट्यूड घेतला आणि वरती वेक्टर घेतला. x2 - x ला x, y2 - y1 ला y, z2 - z1 ला z कन्सिडर केला आणि त्या सगळ्या व्हॅल्यू R1 युनिट वेक्टरमध्ये ठेवून दिल्या. त्यानंतर तसंच F12 फोर्सला कॅल्क्युलेट केलं. Q1 Q2 अपॉन कॉन्स्टंट घेतला 4 पाय एप्सिलॉन नॉट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. इथं आर असतो. आर स्क्वेअर असतो. आर स्क्वेअरच्या जागेवर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर लिहिलं. तसंच सिमिलरली वरती व्हेक्टर लिहिला एक्स बार प्लस वाय ए वाय बार प्लस झेड ए झेड बार आणि खाली त्याचा मॅग्निट्यूड. अशा प्रकारे कुलम्ब्स लॉचं एवढंसं सोल्युशन आहे. पेपरमध्ये एवढं लिहिलं तरी पूर्ण मार्क मिळून जाईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्ही पुढचे व्हिडिओ पी-वाय-क्यू सोल्युशन 2022 मध्ये हा क्वेश्चन आलेला होता. सिमिलरली हा 23 आणि 24 मध्ये सुद्धा आलेला आहे. तसेच आम्ही 22 चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय. तर पुढे असेच क्वेश्चन सोल्युशन मी बनवणार आहे. धन्यवाद.